वाटे मला कुणी भेटले माझे मला खुलता कळी गंधाळला हा भास की तुझी आहे नशा मला साध घालती मला वेड लागले प्रेमाचे वाटे मला कुणी भेटले माझे मला खुलता कळी उमलून ढाळला हा भास की तुझी आहे नशा मला साध घालती मला वेड लागले प्रेमाचे. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम खतरनाक बनवलं आहे. CapCut Pro ॲप्लिकेशनमधून बनवलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागण्याचे मटेरियल आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड इझिली करू शकता. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि आपले एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच प्रकारचे आपण ट्रेंडिंग टॉकवरती ट्युटोरियल व्हिडिओ आणत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टेलिग्रामवर जो VPN दिला आहे तो कनेक्ट करून CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. न्यू प्रोजेक्टावरती क्लिक करायचं. त्यानंतर फोटोजमध्ये जायचं. आपला फोटो तो आहे तो सिलेक्ट करायचा. इथून ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲड फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर कायचा इंटरफेस अशा प्रकारचं आहे. खाली जरा स्क्रोल करायचं. एक्स्ट्रॅक्ट नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. नो पॉईंट्स हा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपला जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याला थोडा झूम करून घ्यायचा अशा प्रकारे आणि फोटोची जी लेंथ आहे ती 30-33 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर परत यायचं बॅक. त्यानंतर इथं ओव्हरलेचं ऑप्शन दिसते, ॲड ओव्हरले करायचं. त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे, असा बेटचा व्हिडिओ दिलेला आहे, तो इथून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा इम्पोर्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर पहिल्यांदा फर्स्ट स्टेपला काय करायचं, तुम्ही इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर इथं तुम्ही परत बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला बीट्स दिसतील 1-2 असे चेंज होताना. थोडा व्हिडिओ ॲडजस्ट करायचा आणि आता इथं 1 आहे तर इथं 2 येईल. तर इथं 2 आलं. इथं स्प्लिट करायचं आहे. परत पुढं 3 कुठं येते बघायचं. 3 इथं येते स्प्लिट करायचं. 4 कुठे येते बघू शकता. अशा प्रकारे मी जे सगळं स्प्लिट करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्प्लिट करून घ्यायचं आहे सगळं. इकडं ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्याच्यानंतर फोटोजमध्ये जायचं. अशा प्रकारचं इमोजी तुम्हाला दिलेलं आहे तिथून ॲड करायचं. पहिल्यांदा हा फोटोला इथं व्हिडिओला घालवून टाकायचं आणि मग ॲड करून याला वरती सेट करायचं तुम्हाला अकॉर्डिंग पाहिजे तसे आणि जी लेन्थ शेवटपर्यंत ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर इफेक्ट द्यायचे. तर मी इफेक्ट्स कसे द्यायचे ते सांगतो तुम्हाला. ते इफेक्ट्सची प्रोजेक्ट ओपन करतो मी. 1 मिनटं मी व्हिडिओ तयार करून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे मी सगळे जे इफेक्ट्स याला देऊन टाकले. तर पहिल्यांदा काय करतो मी ट्रान्झॅक्शन दाखवतो. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करतो. ट्रेंडिंगमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं पुल इन हे ट्रान्झॅक्शन दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्यानंतर काय करायचं त्यानंतर इथं ॲनिमेशन द्यायचं. तर पहिल्या याच्यावरती क्लिक करतो मी. तर इथं ॲनिमेशन पहिल्या ह्याला काय नसणार आहे. तर हे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करतो मी. तर अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये फ्लॅश इन ॲनिमेशन द्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढचा फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला हे निकिंग हे ॲनिमेशन दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करायचं. इनमध्ये त्याला देऊन टाकायचं. परत पुढं जायचं. पुढे कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला 1 नंबरचं ॲनिमेशन दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोला काय करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं. आउटमध्ये गेल्याच्यानंतर इथनं स्नॅप फोटोज हे ॲनिमेशन ह्याला द्यायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोला काय करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं. कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर
तुम्हाला इथं कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर ॲनिमेशन द्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पण पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं, इनमध्ये फ्लॅशीने ॲनिमेशन देऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोला पण तसंच सेम प्रोसेस आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं, इथं खरं ॲनिमेशन नाही आहे तर त्याच्या पुढच्या फोटोला काय करूया आपण जाऊया. त्यानंतर याच्या पण फोटोला नाही, परत पुढं जाऊया आपण. तर त्याच्या पुढच्या फोटोला गेल्यानंतर झूम फ्लिप हे ॲनिमेशन याला द्यायचं आणि परत पुढच्या फोटोकडे जायचं आहे आपण सरळ. पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर फ्लिप बुक हे ॲनिमेशन द्यायचं. परत पुढच्या फोटोला काय करायचं आहे आपण, परत पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि मेकरेरा हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला काय करायचं आहे, इथं याचं कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि ॲनिमेशन हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. परत पुढं जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं हे ॲनिमेशन हे ते देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला जायचं आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक करतो आहे मी. त्यानंतर इथं कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि A1 हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला आउटमध्ये जायचं आहे आणि बुक हे ॲनिमेशन याला देऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला काय करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इथं स्क्रीन हे ॲनिमेशन द्यायचं. बरोबर चिन्हावरती क्लिक करून पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ॲनिमेशन नाही आहे तर त्याच्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ह्याला पण ॲनिमेशन आहे तर शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करतो आहे मी आणि ब्लॅक होल हे ॲनिमेशन याला देऊन टाकून ॲनिमेशन सगळे संपलेले. तर आपण आता इफेक्ट्स कसे द्यायचे ते बघूया. इफेक्ट्सवरती क्लिक करतो मी. ते इफेक्ट्स देण्यासाठी इफेक्ट्सवरती क्लिक करतो. ते इफेक्ट्स डाउनलोड होतील. तर इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर हॉरिझॉन्टल रेल हा इफेक्ट जायचा. पहिल्या फोटोवरती लेन ठेवायचे, परत पुढचा फोटो घ्यायचा. त्याच्यानंतर बटरफ्लाय हा इफेक्ट्स द्यायचा आहे. त्याची लेंथ दुसऱ्या फोटोवरतीच ठेवायची आहे. एक इमेज सोडायचं, परत पुढच्या फोटोवरती जाऊन बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर ट्रेनिंगमध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्रोमॅटिक या इफेक्ट दिसेल तो देऊन एक फोटो सोडायचा, परत पुढं जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर फ्लोटिंग हर्ट्स हा इफेक्ट द्यायचा आणि त्याची लेंथ 2 फोटोवरती ठेवायचे. परत पुढच्या फोटोच्या तिथे जायचं आहे आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रेल हा इफेक्ट्स देऊन 2 फोटोवरती त्याची लेंथ ठेवायचे. परत 4 फोटो सोडायचे. परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तर इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर हे इफेक्ट्स यायला द्यायचं आहे. परत 2 फोटो सोडायचे. परत इथे जायचं इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला बटरफ्लाय हा इफेक्ट्स द्यायचा आणि परत 2 फोटो सोडून त्यानंतर बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर इन माय हार्ट हे इफेक्ट्स द्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आणि अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तिथून क्रिएट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं इथं तुम्हाला 1080p 30 fps आणि बी फुल करायचं आणि एक्सपोर्ट करायचं आहे तुमच्या गॅलरीमध्ये. सोबतच तुमचा लोगो लावून तुम्ही इंस्टाला पोस्ट करू शकता. व्हिडिओ अशाच प्रकारचे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.